अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम सिंपल आणि छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, सँडविच. तर चला पाहूया. इथं मी 2-3 बटाटे मॅश करून घेतलेले आहे. याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात. अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे, छोटासा बारीक. मी थोडंसं नमक म्हणजेच मीठ, चिली फ्लेक्स. छोट्या मुलांसाठी खायचं असेल तर कमी टाकायचं, जास्त तिखट नाही करायचं. चाट मसाला आणि याच्यामध्ये थोडंसं चीज किसून टाकणार आहोत. एकदम सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे. छोट्या मुलांना, लहान मुलांना तर खूप आवडतं. लहान मुलांनाच नाही, मोठे पण खूप आवडीने खातील. तर याला आपण आता मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याचे सँडविच बनवायला घेणार आहोत. तर छान असे आपलं मिक्स झालेलं आहे. याच्यात तुम्ही मेयोनीज, केचप टाकू शकता. आता याच्यात आपण केचप टाकणार आहोत थोडंसं. तर पाहू शकता एकदम सिंपल आणि घरातले सामान, साहित्य जे काय आहे ना त्याच्यामध्ये होणारी आणि मुलांना आवडणारी मस्त रेसिपी आहे ही. तर हे आता आपलं ऑलरेडी मिक्स झालेलं आहे. तर आपण आता हे ब्रेडला लावून घेऊया. तर आपण आता हे जे बनवलेलं आहे ना बटाट्याचं मिश्रण, त्याला आपण असं छान असं ब्रेडवरती भरून, हिरवी चटणी नाही लावू शकत तुम्ही ह्याला, कारण की आपल्याला ना ग्रिल करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं ते मी असं छान असं याच्यात असं बटाटा जो आपण मिश्रण करून घेतलेला आहे ते भरलेलं आहे मस्त असं. आणि याच्यावरती आता आपण मस्त चीज टाकणार आहोत. मस्त. तर तुम्ही पाहू शकता हे माझ्याकडं सँडविच मेकर आहे. तर याच्यामध्ये आपण आता ही सँडविच बनवायला ठेवणार आहोत. याच्यावर छान असं बटर टाकू शकता तुम्ही, पण मी शक्यतो तूपच टाकते ब्रेडवरती. तर छान असं थोडंसं तूप टाकूया, क्रिस्पी होतात मस्त. ओके, याला आता बंद करू आणि होते. तर तुम्ही पाहू शकता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. मस्त असं छान होतात. तुम्ही पहा याच्यात कशी छान असे होतात का सँडविच. किती मस्त आणि छान असे क्रिस्पी झालेले. आपण आता यांना काढून घेऊया. आणि मस्त पाहू शकता किती मस्त क्रंची क्रिस्पी झालेले आहेत. त्यांना आता छान असं कट करून घेऊया. खूप सिंपल आणि छान रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता, कारण की खूप छोट्या मुलांना आवडते. पहा तुम्ही किती मस्त छान असे चीजी सँडविच आपले तयार आहेत. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त क्रिस्पी असे आपले सँडविच तयार आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छान अशी नवीन रेसिपी घेऊन. तर बाय.